गिरनारला दत्तगुरूंच्या दर्शनाला गेल्यावर त्यांच्याकडे काय मागावे? गुप्त गोष्टी. गिरनार पर्वत म्हणजे साक्षात दत्तगुरूंची तपोभूमी आणि नवनाथांचे साधना केंद्र. 10,000 पायऱ्या चढून जेव्हा भक्त गुरु शिखरावर पोहोचतो तेव्हा तिथे केवळ डोकं टेकून परतण्यापेक्षा काही अशा आध्यात्मिक गोष्टींची मागणी करावी जी तुमच्या आयुष्याचा पाया मजबूत करेल. गिरनारची चढण जशी कठीण आहे तसंच आयुष्यही कधीकधी कठीण वाटतं. तिथे मागावं की ज्याप्रमाणे मी या 10,000 पायऱ्या चढून तुमच्यापर्यंत आलो तसंच आयुष्यातील कोणत्याही कठीण प्रसंगात मला डगमगू न देता तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे बळ द्या. गिरनार हे वैराग्याचे प्रतीक आहे. तिथे मागावे की मला संसारात राहूनही कमळाच्या पानासारखे अलिप्त राहू द्या आणि प्रत्येक निर्णयात चांगल्या वाईटाचा फरक करण्याची बुद्धी द्या. गिरनारवर नवनाथांचे वास्तव्य आहे. तिथे प्रार्थना करावी की माझ्या कार्यात नवनाथांचे आणि सिद्धांचे सूक्ष्म संरक्षण लाभू द्या. यामुळे तुमच्या कामातील अडथळे दूर होतात. जर तुम्ही आध्यात्मिक मार्गदर्शक किंवा ज्योतिषी असाल तर तिथे अंतर्दृष्टी मागावी. मला लोकांच्या दुःखाचे मूळ कारण समजण्याची आणि त्यावर अचूक मार्ग दाखवण्याची शक्ती द्या. गिरनार ही सिद्धभूमी आहे. तिथे प्रार्थना करावी की माझ्या अनेक जन्मांची जी कठीण कर्मे आहेत ती तुमच्या या तपोभूमीच्या तेजाने भस्म होऊ द्या. यामुळे आयुष्यातील संघर्षाची तीव्रता कमी होते. उंच शिखरावर गेल्यावर माणूस निसर्गाच्या तुलनेत किती लहान आहे याची जाणीव होते. तिथे दत्त महाराजांकडे शून्यता मागावी. माझ्या मनातील मीपणा संपवा आणि मला तुमचे साधन बनवा. गिरनारची ऊर्जा कुंडलिनी जागृतीसाठी अत्यंत पूरक आहे. तिथे प्रार्थना करावी की माझ्या शरीरातील सप्तचक्रांचे शुद्धीकरण होऊन माझी आध्यात्मिक प्रगती व्हावी. शिखर चढताना किंवा तिथे असताना दत्त महाराजांकडे संरक्षक कवच मागावे. कोणतीही वाईट नजर किंवा नकारात्मक ऊर्जा माझ्या वास्तूत किंवा शरीरात शिरू नये ही मागणी तिथे प्रकर्षाने मान्य होते. गिरनारवर अनेक गुप्त शक्ती कार्यरत असतात. तिथे आपल्या पूर्वजांच्या नावाने प्रार्थना करावी की माझ्या कुळातील अडकलेल्या सर्व आत्म्यांना दत्तात्रेयांच्या चरणी कायमचे स्थान मिळो. आजच्या गोंधळाच्या युगात मनाची शांती दुर्मिळ आहे. तिथे मागावे की बाहेर कितीही गोंधळ असला तरी माझ्या अंतर्मनात गिरनारच्या शिखरासारखी शांतता असू द्या. दत्त महाराज संकट येऊच नका असे मी म्हणणार नाही, पण संकट आल्यावर माझा तुमच्यावरचा विश्वास आणि माझे पाय डगमगू देऊ नका ही मागणी सर्वात मोठी सिद्धी आहे. दत्त महाराजांकडे मागावे की माझ्या वाणीतून कधीही कोणाचा अपमान होऊ नये आणि माझ्या बोलण्यातून लोकांच्या जखमा भरून निघतील असे चैतन्य निर्माण व्हावे. दत्तगुरू हे अवधूत असले तरी ते कर्तव्याचे पालन शिकवतात. तिथे मागावे की माझ्या कुटुंबाची जबाबदारी मी आनंदाने आणि निस्वार्थीपणे पार पाडू शकेन असे सामर्थ्य द्या. जर तुम्ही गोंधळलेले असाल तर तिथे दिशा मागावी. माझ्या आयुष्यात जे लोक मला योग्य मार्गावर नेतील अशाच व्यक्तींची गाठ घालून द्या. दत्त महाराजांना म्हणावे मी आता पूर्णपणे तुमच्या स्वाधीन आहे. जेव्हा तुम्ही स्वतःची जबाबदारी त्यांच्यावर सोपवता तेव्हा ते तुमच्या आयुष्याचा ताबा घेतात. दत्त महाराजांकडे मागावे की स्वामी तुमच्या या दिव्य दरबारात मला वारंवार येण्याची संधी द्या. गिरनारची पायरी चढण्याचे भाग्य लाभणे हेच महाराजांच्या कृपेचे लक्षण आहे. गिरनारी जो जातो तो शून्यातून विश्व निर्माण करतो. गिरनारवरील कमंडलू कुंड हे कधीही न आटणारे अमृत मानले जाते. तिथे दत्त महाराजांकडे मागावे की माझ्या आयुष्यात ज्ञानाची, अन्नाची आणि आनंदाची कधीही कमतरता भासू देऊ नका. माझे मन नेहमी तृप्त असू द्या. ही मागणी तुमच्या आयुष्यात अक्षय बरकत आणते. नाथ योगींची अलख निरंजन ही हाक म्हणजे शून्यात रमणे. तिथे मागावे की बाहेरच्या जगाचा गोंगाट
कितीही असला तरी माझ्या अंतर्मनात गिरनारच्या शिखरासारखी शांतता असू द्या. यामुळे तुम्हाला कठीण काळातही अचूक निर्णय घेण्याचे मानसिक बळ मिळते. गिरनार हे ग्रहांच्या प्रभावापलीकडचे क्षेत्र आहे. तिथे दत्त महाराजांना साकडं घालावं की माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या कुंडलीतील ग्रहांची पीडा तुमच्या तेजाने भस्म होऊ द्या. दत्तगुरु हे ग्रहांचे स्वामी असल्याने तिथे ही मागणी केल्यावर ग्रहांची प्रतिकूलता संपते. गोरक्षनाथ हे हठयोगाचे प्रवर्तक आहेत. तिथे मागावे की माझ्या शरीराला आणि मनाला इतकी ताकद द्या की मी कोणतीही साधना किंवा अनुष्ठान पूर्ण करू शकेन. ज्यांना जप करताना किंवा ध्यान करताना अडथळे येतात त्यांना हे बळ तिथे नक्कीच मिळते. गिरनारवर अनेक सिद्ध सूक्ष्म रूपाने वावरत असतात. तिथे दत्त महाराजांकडे अंतर्दृष्टी मागावी. मला येणाऱ्या धोक्यांची किंवा संधींची जाणीव आधीच होऊ द्या, जेणेकरून मी लोकांचे योग्य मार्गदर्शन करू शकेन. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या काही गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यासाठी गिरनार ही सर्वोत्तम भूमी आहे. तिथे दत्त महाराजांकडे कुलरक्षण मागावे. माझ्या कुळातील सर्व दोष तुमच्या धुनीमध्ये जाळून टाका. ही मागणी तुमच्या घराण्याला नवी दिशा देते. गिरनारवर आजही धुनी पेकलेली असते. तिथे दत्त महाराजांना विनंती करावी की माझ्या अनेक जन्मांची जी पापकर्ते आहेत ती या धुनीमध्ये भस्म होऊन मला शुद्ध जीवन जगण्याची संधी द्या. कर्माचा बोजा कमी झाल्याशिवाय प्रगती होत नाही आणि गिरनार हे कर्म जाळण्याचे मुख्य केंद्र आहे. गिरनारवर अंबा माता आणि दत्तगुरु दोन्ही आहेत. तिथे मागावे की माझ्या आयुष्यात शक्ती आणि भक्ती यांचा समतोल असू द्या. हे संतुलन तुम्हाला संसारात यशस्वी होण्यासाठी आणि अध्यात्मात प्रगती करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. गिरनारची पायरी जो श्रद्धेने चढतो, दत्ताच्या चरणी तो स्वतःला शोधतो. दत्त पादुकांसमोर नतमस्तक होताना मागावे की स्वामी, माझ्या पायांना अशी शक्ती द्या की मी कधीही अधर्माच्या मार्गावर चालणार नाही आणि माझ्या कर्माचा मार्ग नेहमी सरळ आणि स्पष्ट असू द्या. हे तुमच्या भविष्यातील करिअर आणि निर्णय प्रक्रियेसाठी खूप महत्त्वाचे आहे. गिरनारवर काळभैरवाचे स्थान आहे. तिथे महाराजांकडे शत्रू विजय मागावा. माझ्या प्रगतीत आड येणारे ज्ञात अज्ञात शत्रू आणि माझ्या मनातील भीती तुमच्या तेजाने नष्ट होऊ द्या. काळभैरवाचे रक्षण लाभणे म्हणजे साक्षात यमराजाच्या भयापासून मुक्त होणे आहे. गिरनारवर अनेक सिद्ध आजही गुप्त रूपाने वावरतात. तिथे प्रार्थना करावी की महाराज, माझ्या साधनेत मला जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा एखाद्या सिद्ध पुरुषाच्या किंवा गुरु रूपाने मला मार्गदर्शन मिळू द्या. हे तुमच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी एक बोनस वरदान ठरेल. गिरनारवर दत्त महाराजांकडे मागावे की महाराज, माझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक दुःखी माणसाला माझ्या बोलण्यातून किंवा सल्ल्यातून समाधान मिळू द्या. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचे भले मागता तेव्हा महाराज तुमच्यावर दुप्पट कृपा करतात. शिखरावर पोहोचल्यावर मागावे की मला आयुष्यात शिखरासारखी उंची द्या, पण माझे पाय तुमच्या पायरीसारखे नेहमी जमिनीला टेकलेले असू द्या. ही बॅलन्सिंग प्रार्थना तुम्हाला यशाच्या शिखरावर दीर्घकाळ टिकवून ठेवते. गिरनार हे निसर्गाचे केंद्र आहे. तिथे दत्त महाराजांकडे आपल्या शरीरातील पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या तत्वांचे संतुलन मागावे. माझे शरीर आणि मन निसर्गाशी सुसंगत राहू द्या. ही मागणी तुम्हाला दीर्घायुष्य आणि आरोग्य प्रदान करते. अनेकदा आपण आपल्या कुळाच्या जुन्या परंपरा विसरतो. तिथे मागावे की माझ्या कुळाचे जे काही धार्मिक विधी किंवा परंपरा आहेत त्या माझ्या हातून अचूकपणे पार पडू द्या. यामुळे तुमच्या वंशाला दत्तात्रेयांचे कायमचे संरक्षण लाभते. शेवटची आणि सर्वात महत्त्वाची मागणी. दत्त महाराज, मी जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी मला गिरनारच्या या शिखराचा सुगंध आणि तुमची उपस्थिती
सतत जाणवू द्या. एकदा का दत्त मनात बसले की मग जगात कुठेही भीती उरत नाही. शिखर गिरनारचे पाय दत्ताचे, जो तिथे झुकतो तो भाग्य जगाचे लिहितो. व्हिडिओ आवडल्यास चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करा. श्री गुरुदेव दत्त. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.